नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर सर्वांना माहीत असेल आपण या ठिकाणी RRBसाठी जो काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजनुसार आपण चालत आहोत। आजच्या सिरीजमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत, जे की परीक्षेला आलेले आहेत। आणि A to Z प्रोसेस कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता यावेत आणि तुमचं सगळा क्वेश्चन पेपर या ठिकाणी कव्हर व्हावा, यासाठी आपण शॉर्ट ट्रिक सोबत आलेल्या प्रश्नांचे ॲनालिसिस तसेच अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला 100% येतीलच मित्रांनो। त्यामुळे या टाईपच्या प्रश्नांची जर तयारी झाली नसेल तर तयारी करून घ्या, वही पेन घेऊन पहा, शॉर्ट ट्रिक लिहून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो। नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या। आणि अजून एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली आहे ज्या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करत आहोत, तर लक्षात असू द्या आत्तापर्यंत आपला जो काही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची PDF खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मिळायची आहे। तर ज्यांना त्या PDF मिळालेल्या नाही आहेत त्यांनी माझ्याकडून SMS करून त्या मिळवा आणि त्याही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय की आत्तापर्यंत जो काही आपण प्रॅक्टिस सेट घेतलेला आहे त्याच्या सगळ्या ट्रिक तुम्हाला लक्षात बसल्यात का याची तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल की जे मी अभ्यास करत आहे ते व्यवस्थित आहे का। कारण का काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट म्हणजे मागचं सगळं विसरून जातात, पुढचं घेत राहतात। त्यामुळे मागचं रिव्हिजन करत राहा, जेवढं तुम्ही मागचं रिव्हिजन करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे टेस्ट सिरीज वगैरे ज्यांनी जॉईन केलेले आहे त्यांनी SMS करून आत्तापर्यंत जेवढे काही आपले सिरीज झालेले आहेत त्या सर्वांची PDF तुम्ही प्राप्त करून घ्या। आणि आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हणतो, खालील समीकरण सोडवा। हा प्रश्न NTPC 2022 आलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी म्हटलं x + 1/x आहे ते, त्यानंतर बरोबर यांची किंमत 2 आहे, तर या समीकरणाचं उत्तर काय असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। सोपं आहे, काळजी करू नका। या ठिकाणी सगळी पद्धत मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम काय करायचं, या ठिकाणी आपल्याला x घन दिलेला आहे, परत x 18 वर्ग म्हणजे अशा पद्धतीने दिलेलं आहे। तर तुम्हाला x ची व्हॅल्यू सर्वप्रथम काढायची, मग या समीकरणाचं तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल। सर्वप्रथम या ठिकाणी हे समीकरण दिलेलं आहे, तर हे काय होईल, x + हे जे दिलेलं आहे हे x = 2 या ठिकाणी आपणास हे समीकरण दिलेलं आहे। तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायचं आहे, हे जशास तसं ठेवा। x + 1 बरोबर हे 2 इथल्या इथं राहील, हे x याच्यामध्ये जाईल म्हणजे हे गुणाकारामध्ये होईल, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा x किंवा हे 1 बरोबर हे 2x मधून हा प्लस इकडं गेला म्हणजे -1x होईल। तर x बरोबर काय निघली आपली व्हॅल्यू, 1 निघालेली आहे। तर हे x बरोबर 1 जी व्हॅल्यू आहे ती x जागी 1 जर ठेवलात तर x घन 1च आहे। परत या ठिकाणी सुद्धा काहीच फरक होत नाही, हे सुद्धा x घन 1च होईल। आणि हे पण हे सगळं समीकरण काहीच नाही होत, याच्यामध्ये जर 1 ठेवलात तर त्याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला 1च मिळून जाईल मित्रांनो, लक्षात असू द्या। जास्त डिफिकल्ट नाही आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न वाचत चला। काय म्हणतात दुसरा प्रश्न पहा, या ठिकाणी जय आणि वीरू हे दोघे 28 मीटर व्यास असलेल्या गोलाकार मैदानावर, गोलाकार सर्वांना किंवा वर्तुळाकार म्हणा, तर मैदानावर धावत आहेत। जयचा वेग 48 सेकंद आहे आणि वीरूचा वेग 40 सेकंद आहे। दोघे शून्यापासून एकाच दिशेने धावायला सुरुवात करतात, तर ते दोघे किती सेकंदामध्ये भेटतील आपल्याला हे शोधायचं आहे। सोपं आहे, काळजीपूर्वक पहा किंवा वही पेन घेऊन लिहून घ्या। सर्वप्रथम आपल्याला काय काढायचं आहे, त्या वर्तुळाकार मैदानाची लांबी म्हणजे भोवताल हे 0 इथून ते परत याच ठिकाणी म्हणजे हे एवढं अंतर किती आहे हे काढायचं आहे। म्हणजे आपणास काय काढायचं आहे, परिघ आपणास काढलं तर ते अंतर मिळेल। तर सर्वप्रथम सर्वांना माहीत असेल परिघचं सूत्र काय आहे, 2πr। हे पायची किंमत सर्वांना माहीत असेल 22.7 आपण वापरतो। तर या ठिकाणी परिघ काढायचं असेल तर आपल्याला काय लागतं, 2 गुणिले पायची किंमत पायची 22.7 असं, त्यानंतर r रेडियस व्यास या ठिकाणी 14 दिलेला आहे, 28 दिलेला आहे,
त्यानंतर व्यास हे त्रिज्येपेक्षा दुप्पट असतं, त्यामुळे त्रिज्या किती होईल आपली 14 होईल. त्यामुळे हे समीकरण करा. या ठिकाणी 7 कटला समजा हे 14, परत पहा 7 × 7 हे 2, परत 22 44 44 × 2 म्हणजेच 88 सेंटीमीटर एवढा परिघ त्या वर्तुळाचा आहे, किंवा हे सरळ लांबी धरा, काही हरकत नाही. त्यानंतर आता काय म्हटलं त्यांनी की यांच्या दोघांचं हे वेग जो आहे 48 आणि 40, म्हणजेच यांच्यामध्ये अंतर किती आहे 4 सेकंदाचा. तर लक्षात असू द्या 4 सेकंदांचा या जो दोघांमध्ये अंतर आहे. तर पहा या ठिकाणी 8 सेकंदाचा होईल, कारण 48 40 याच्यामध्ये 8 सेकंदाचा हे फरक आहे. आणि 88 मीटर त्याचं काय आहे आपण आत्ताच काढलं परिघ आहे. तर सोपं आहे, याला 88ला 8ने डिवायडेशन करा, कारण का त्यांच्या दोघातलं अंतर पाहायचं. तर सर्वांना माहीत असेल अंतरचं सूत्र माहीत असेल, मी मागच्या टाईमला सांगितलं होतं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. परंतु आपल्याला काय शोधायचं आहे, किती सेकंदमध्ये भेटतील, म्हणजेच सोप्या भाषेत आपल्याला वेळ काढायचा आहे. तर वेळ बरोबर काय आहे अंतर भागिले वेग एवढं येईल. तर लक्षात असू द्या या ठिकाणी अंतर किती आहे 88 सेंटीमीटर, आणि त्यांचं दोघांमधलं फरक किती आहे 8 सेकंदाचं. तर याला भागाकार द्या 8 तर 11 सेकंद येईल, आणि ते तुमचं उत्तर या ठिकाणी होऊन जाईल. सोपं काय करायचं, शेवटी तुम्हाला काय दिले हा प्रश्न तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो, 2 वेळा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारण्यात येईल. त्यामुळे याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. फक्त तुम्हाला एकच पाठ ठेवा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र पाठ ठेवा, आणि याच सूत्रावर तुम्हाला सगळी उत्तरं मिळून जातात. फक्त तुम्हाला आपल्या टाईपचे प्रश्न तर येतीलच, परंतु वेगळ्या टाईपचा जरी आला तरी ते सूत्र वापरून शेवटी काय म्हटलं सेकंद म्हणलं, शेवटी अंतर जर म्हटलं तर अंतर काढा तुम्ही, तर त्याच सूत्राचा वापर करून असं सोडवा. रिंकू ही लेखणी 36 रुपयात विकल्याने त्याला 20% काय होतो नफा होतो. जर तीच लेखणी 33 रुपयात विकल्यास त्या ठिकाणी त्याला किती नफा किंवा किती तोटा झाला असता हे आपणास शोधायचं आहे. सोपं आहे, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं सोप्या पद्धतीनं. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू सर्वप्रथम काढा, 20% नफा होत आहे असं त्यांनी म्हटलं. तर सोपं आहे या ठिकाणी 36 हे जे आहे ते, त्यानंतर ते किती 100% हा झाला नफा, म्हणजे याला हे 100% आपल्याला नफा काढायचा आहे, म्हणजे मूळ किंमत काढायची आहे तर 120 आहे हे. तर 120 काय घेतलं, हे 100% प्राईज याची आहे, परंतु त्याच्यावर 20% नफा मिळाला, म्हणजेच 120 त्याचं होईल, आणि आपल्याला 1%ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून गुणाकारात 100 घेतलं. तर या ठिकाणी भाग द्या, हा 0 कटला हा 0 कटला, 12 × 12 12 × 36, परत हे गुणिले 3 जर केलात तर या ठिकाणी 30. हे याची सोप्या भाषेत जर सांगायचं झालं 20% त्याला नफा होत असेल तर त्याची मेन व्हॅल्यू काय आहे, तर त्या वस्तूची जी मेन व्हॅल्यू आहे आत्ताच आपण पाहिलं 3 × 10 म्हणजेच 30 त्या वस्तूची मेन व्हॅल्यू आहे. तर मुख्य व्हॅल्यू 30 आहे, आणि ते जर 33 रुपयाला विकल्या गेलं, सर्वांना माहीत असेल 33 रुपये म्हणजेच हे जे 30 आहे याचं जर 1% आपण पाहिलं, किंवा याला 30ला किती 100ने जर भागाकार केला तर तुम्हाला 1%ची व्हॅल्यू मिळून जाईल, म्हणजेच 0.30 एवढं काहीतरी येतं, कारण का हे 2 शून्य म्हणजेच हे येतं आलं तर हे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं 10% जर तुम्ही केलात म्हणजेच 10% हा 3 रुपयाचा होतो. त्याच पद्धतीने त्यानं काय केलं 33 रुपयाला विकलं, म्हणजेच त्याला 10% नफा या ठिकाणी होईल. मित्रांनो लक्षात असू द्या, काळजीपूर्वक पहा, सोपं आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित पहा. या ठिकाणी काय केलं 32 13 आहे, याच्यामध्ये काय गुणाकार भागाकार काही सहसंबंध आहे का, नाहीये. सोपं करायचं, अगोदर आपण वजाबाकी करायची, नाही जमलं गुणाकार करायचं, नाही जमलं भागाकार करायचं, नाही आलं तर दुसरं एक आहे वर्ग घनमूळ. याच्यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम याचा घन काढून पाहायचा, वर्ग काढून पाहायचा, जर जमत नसेल तर या संख्येची फोड करायची 3ची आणि 2ची. या ठिकाणी काय केलं 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 2चा वर्ग 4 आहे, या दोघांची जर बेरीज केलात तर आपणास 13 येतं. त्याच पद्धतीनं त्याच टाईपचं आपल्याला या ठिकाणी समीकरण शोधायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हेच जर आपण पाहिलं तर काय येतं, उत्तर काय येतं पाहून घ्या. या ठिकाणी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये
जर पाहिलं तर हे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला शोधायचं आहे की समीकरण काय येतं ते. तर या ठिकाणी पहा 5चा वर्ग किती आहे 25, 1चा वर्ग 1 म्हणजे 25 + 1 26 आहे का नाही 36 आहे. त्यामुळे 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, 64 9 73 आहे का नाही. त्यामुळे 7चा वर्ग 49 हे 50 50 आहे का नाही. परंतु इथं व्या 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49 आणि या दोघांची बेरीज किती होते 65. म्हणून हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्याचं अनानुक्रम योग्य पद्धतीने लावत जा, सोपं असतं. पहा या ठिकाणी काय म्हटलं, मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला ABCD रफ पेजवर लिहून घ्या. त्यांचं गुणानुक्रम किंवा त्यांचं जे स्थळ आहे अक्षरमालिकेतील स्थान आहे ते सगळं तुम्ही अंकाने लिहून घ्या. म्हणजे Aचं स्थान 1 असेल, Pचं 2, हे सगळं झेडपर्यंत तुम्ही लिहून घ्या. या ठिकाणी काय केलं कसं केलं हे तुम्हाला कमेंट करण्यासाठी मी सोडतो, कारण का आपला हा प्रश्न झालेला आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे बरं, नाही आहे म्हणू नका. हे सगळे प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत. वळूयात पुढच्या प्रश्नांकडे. कोणता भाग समजत नसेल तर अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो, मी व्यवस्थित समजून सांगेल. तुम्हाला रिपीट पहा, कारण का हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज आहेत. अशाच टाईपचे प्रश्न असतात, सोपेही नाहीत हार्डही नाहीत. फक्त काळजीपूर्वक अभ्यास करा. याच्यामध्ये काय दिलं, अगोदर वजाबाकी करायचं. 7 5 2 8 यांच्या दोघांची वजाबाकी पहा किती येते. 7 5 2 8 हे 8 12 6 आलं. परत इथं हे 2 मधून 6 जात नाही, परत इकडून घेतलं म्हणजेच हे 12 झाले. परत 6 उरलं, इथं 4 झाले, 4 मधून 3 गेले, 1 उरला. परत 7 2 याच्यामध्ये 2 उरला म्हणजे 2166 याची वजाबाकी आली. तर याच्यामधून हे जर तुम्हाला किती काढलं तर हे तुम्हाला मिळून जाईल. तर याच्यामध्ये काय करायचं, सोप्या भाषेत याच्यामध्ये प्लस करायचं. हे याच्यामध्ये जर प्लस केला तर तुम्हाला काय मिळेल पहा. या ठिकाणी 6 परत इथं 7 परत इथं हे जे आहे 9 या ठिकाणी 7 6 6 6 12 13ला 3 परत इथं 8 येईल सॉरी. तर 6 8 3 9 आहे काय ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हे याच्यातून वजा करा. हे जे आहे ते याच्यातून जरी वजा केला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. काय केलं यांनी मोठ्यातून हे छोटी संख्या वजा केलं तर म्हणजे ही मोठी संख्या झाली, तर हे याच्यातून वजा करा, तुम्हाला बाकीचं उत्तर मिळून जाईल. पहा या ठिकाणी काय करायचं, हे आपण वजाबाकी करा. 6 मधून 3 गेले, 3च उरतील. या ठिकाणी जस्ट मिनिट मित्रांनो. तर या ठिकाणी वजाबाकी जी आलेली आहे 2166 हे पहिल्या समीकरणाची वजाबाकी आहे. तर दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला तेवढीच वजाबाकी किंवा बाकी उरली पाहिजे. तशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला संख्या ॲड करायची आहे छोटी. तर सर्वप्रथम ही संख्या याच्यातून मायनस करून पहा. जर उत्तर जर हे आलं तर हेच उत्तर असेल. पाहूया या ठिकाणी काय आहे. हे 3 मधून 1 गेलं तर 1 उरतं, त्यामुळे हे आपलं येईल काय नाही. त्यामुळे पुढे सरका. पहा या ठिकाणी 3 मधून 7 गेले, हे जर पाहिलं आय थिंक हे ऑप्शन जर घेतला तर आपली जी वजाबाकी आहे ती करेक्ट येईल असं आपणास म्हणता येईल. कारण का हे 3 मधून 7 जात नाही, त्यामुळे इथं 13 होतील. 13 मधून 7 गेले 6 येईल. त्यानंतर परत हे शून्य वगैरे याच्यामध्ये सगळी करा. हे 7 जे आहे इथं 6 आलं म्हणजे कारण का हे इकडं 1 गेलं ना, तर 6 इथं आलं. परत इथं 5ला 5 हे 6 6 मधून 5 गेलं 1 उरला. परत 4 मधून 2 गेलं म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे वजाबाकी जी आली तीच दुसऱ्या समीकरणामध्ये तेवढीच बाकी पूर्ण आवश्यक आहे, असं आहे हे. अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेत पाहायला मिळतो. खालीलपैकी सर्वात मोठं गुणोत्तर कोणतं आहे. काही काही वेळेला अपूर्णांक येतं, काही काही वेळेला गुणोत्तर येतं. सोपं आहे. या ठिकाणी काय करायचं, 7ला हे 15ने भाग द्यायचा, 15ला 23ने भाग, परत 17ला 25ने भाग आणि त्यानंतर 21ला 29ने भाग. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. पाहून घ्या याच्यामध्ये सर्वात मोठं गुणोत्तर कोणतं आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्यात मोठी कोणाची आहे असं आहे. हे अपूर्णांक वगैरे आहेत, अपूर्णांक सॉरी या ठिकाणी अपूर्णांक पडायचं होतं. तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे असं आहे. तर या ठिकाणी काय करा, हे 15ला याच्या डिवायडेशन जर होत नाही परंतु इथं 0 द्या, तर हे 15 इथं 0 दशांश येईल.
15 चोक 60, परत इथं किती उरलं, आय थिंक 60 म्हणलं तर 4 उरल, परत इथं या ठिकाणी 40 वगैरे, तशा पद्धतीनं 60 10 उरतील, सॉरी मित्रांनो, तर 10 उरले, 15 सकी 90, परत याच्यामध्ये पुढं वाढत जाईल, परंतु हेच एवढंच लक्षात असू द्या. त्यानंतर 15ला 23, 23ने 15ला जर भागाकार केला तर जात नाही, परत इथं 150 करा, इथं 0 द्या. त्यानंतर पाहिलं तर 23 6चा भाग बसतो, परत या ठिकाणी बाकी उरते, परत 23 5 म्हणजे 65 हे इथून एवढंच गृहीत धरा, फक्त 2 अंक. त्यानंतर परत 17 हे 25, 25ने 17ला भाग जात नाही, त्यामुळे 170 करा, 0.25 25 170 म्हटलं तर 25 सख येईल, 25 सख 150 वगैरे. त्यानंतर परत या ठिकाणी 20 उरतील, परत या ठिकाणी 20 जर उरले, परत 8 म्हणजे 68 आलं. त्यासोबत हा 21 29 जे आहे, तर हे 29ने 21ला भाग जात नाही, त्यामुळे 210ला 29ने भाग द्या, 0.0. 210ला 29ने जर भाग दिलात तर 29 210 म्हटलं तर 7चा भाग बसेल, त्यानंतर परत 2, परत 2चा भाग बसेल, म्हणजेच 72 या ठिकाणी 0.72 जे अपूर्णांक आहे, हे सर्वात मोठं गुणोत्तर म्हणा किंवा अपूर्णांक या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. व्हिडिओ खूप लांब होत आहे, परंतु काळजीपूर्वक पहा. आता पहा 8वा प्रश्न काय म्हणतो, या ठिकाणी 1 दुकानदार 10 किलोग्राम तांदूळ आणि 20 किलोग्राम साखर, काय काय दिलं आपल्याला, तांदूळ 10 आहेत, परत दुसरं काय आहे 20 साखर आहे, अनुक्रमे 75 रुपये किलो, म्हणजेच 75 रुपये, त्यानंतर परत 85 रुपये, हे 85 रुपये किलो प्रमाणे खरेदी करतो. तर या ठिकाणी पहा 750 प्लस हे 8 85 आय थिंक 8 8 16 1700 रुपयेचं, हे 1700. तर अशा पद्धतीनं खरेदी केला त्यानं, खरेदी एवढ्या रुपयांची केला, हे तुम्ही प्लस करून ठेवा. त्यानंतर विकताना तांदळावर 20% नफा, 20% नफा याच्यामध्ये ॲड करा. त्यानंतर काय म्हटलं, साखरेवर 10% नफा केला, तर त्याचं विक्री मूल्य काय आहे, खरेदी मूल्य सर्वप्रथम पाहून घ्या, हे ॲड करा. 1700 मध्ये 750 ॲड करा, तर याच्यामध्ये जर 1700 मध्ये 750 जर ॲड केला तर तुम्हाला या ठिकाणी जे काय भेटते ते काढा. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये आपण सरळ ॲडच करूत ना, 20% नफा, म्हणजेच काय, त्यानं 750 एवढा आहे, त्याच्यामध्ये 20% नफा म्हणजेच 1.2 येईल, कारण का 20% हे आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल आहे. खरेदी त्यानं 750ची केली, परंतु त्याच्यावर 20% नफा कमवला. तुम्हाला असंही करा किंवा 750 हे असंही करा, याच्यामध्ये जरी 100 घेतला तरी हे 0 इथं जर टाकलात, हे इथं हा 1.0 असं येऊन जाईल, त्यामुळे हे गुणाकार इकडं म्हणजे या टाईपला येऊन जाईल. असं जरी केला तरी चालेल, किंवा अशा पद्धतीने करा, 750 मूळ व्हॅल्यू, त्याच्यामध्ये 100% 100 काढला, त्याच्यामध्ये 20 काढला आगाव. त्यानंतर परत त्यानं काय केलं, परत याच्यामध्ये प्लस हे साखर किती आहे, साखर सॉरी या ठिकाणी 20 ग्राम साखर 85 रुपये प्रति किलो, हे 1700 रुपये टोटल व्हॅल्यू आहे, 1700 रुपये. त्यानं काय केलं, याच्यावर 1.1 म्हणजेच 10% नफा कमवला, तर त्यानं एकूण विक्री किंमत किती आहे त्याची, हे असं आपल्याला शोधायचं आहे. तर 750 हे याचा गुणाकार वगैरे करा, याच्या दोघांचा गुणाकार व्यवस्थित करा. तर जर केलात तर आय थिंक 750 गुणिले 1 2 हे जर पाहिलं तर 0 वगैरे, हे 900. त्यानंतर परत 1700 गुणिले हे परत 1 जर केला तर आय थिंक याच्या ठिकाणी 1870 येईल, आणि या दोघांची जर बेरीज केला तर 2270 रुपये, म्हणजे 2270 रुपये या ठिकाणी, सॉरी 2770 आहे, 2770 आहे, कारण का हे 9 आहे ना, 9 8 17 होईल, तर 2770 रुपये हे त्याची विक्री किंमत आहे. एवढं आहे, सोपं. फक्त आलटून पालटून विचारतं, त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून जाता. फक्त तुम्हाला काय करायचं, समीकरण मांडायचं. 10 किलो दिलंय ना, 10 किलो या ठिकाणी घ्या बाजूला, 20 किलो दिले ना, 20 किलो बाजूला घ्या, प्रति किलो 75 गुणाकार करा, 85 गुणाकार करा, टोटल त्यानं खरेदी कितीची केली हे काढा. त्यानंतर तांदळावर नफा किती, 20% काढला, साखरेवर 10% काढला, त्यामुळे त्याचं विक्री मूल्य आपल्याला शोधायचं आहे. मुख्य फक्त आपल्याला शेवटी काय विचारलं
याचा आपल्याला संबंध शोधायचा आहे, बाकी तुम्हाला उत्तर सहज मिळून जातं. या ठिकाणी पहा नववा प्रश्न, जर x + y = 19, x - y = 7, तर x गुणिले y बरोबर किती? सोपं आहे. हे पहिलं समीकरण झालं आपलं, हे दुसरं समीकरण झालं. याच्यामधून हे पहिलं आणि दुसरं हे काय करा, इथं मायनस असेल, इथंही मायनस असेल, इथं प्लस असेल, तर सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जिथं प्लस जर असेल या दुसऱ्या समीकरणात मायनस असेल तर तुम्हाला प्लस करायचं आहे. म्हणजे काय, हे कट होऊन जातं. तर या ठिकाणी y कट होईल आणि 2x या ठिकाणी राहतील, बरोबर. 19 आणि 17 यांची बेरीज करा, किती येईल? 26 येईल. परत एक्सची व्हॅल्यू किती येईल? 13 येईल, कारण का हे 2 इकडे जाईल ना. तर 13 जर एक्सची व्हॅल्यू आली तर याच्या समीकरणामध्ये ठेवा, x + y = 19 होतं. एक्सची व्हॅल्यू 13 आहे, म्हणजेच 13 इथं प्लस y = 19, y = 19 - 13, म्हणजेच y बरोबर किती आलं? 6 आलं. आणि 13 गुणिले हे जे आहे ते आय थिंक 6, कारण का हे 6 आली ना व्हॅल्यू yची. तर 13 गुणिले y = 78, हे आपलं उत्तर झालं. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. या दोघांमध्ये काही नसतं, म्हणजेच काय असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं, लक्षात असू द्या. शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी सोडतो. संविधान सभेची पहिली बैठक कुठे झाली? हा प्रश्न जरी कमेंट करणं गेलात तरी तुम्हाला मी मागच्या 5वा का प्रश्न सोडलेला आहे, त्याचं तुम्ही सविस्तर उत्तर कमेंट करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशा टाईपचे प्रश्न आपण दररोज सोडवत आहोत. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि ज्यांनी टेस्ट वगैरे खरेदी केलेली आहे त्यांनी आत्तापर्यंत झालेली सिरीज माझ्याकडून मिळवून घ्या. SMS करा, सगळं स्टडी मटेरियल प्राप्त करून घ्या, सोडवा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो.